गेल्या काही दशकांमध्ये भारताच्या विकासाचा वेग मोठ्या प्रमाणामध्ये बदललेला आहे. पण आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता हे लाल किल्ला परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. काही वेळापूर्वीच ते राजघाटावर पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केलं आणि आता ते लाल किल्ला पथावर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. लाल किल्ल्यावरून आज ते देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे. आज उत्साह लाल किल्ल्यावर पाहायला मिळतोय. 5000 विशेष पाहुणे या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र आणि पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय संरक्षण मंत्री देखील उपस्थित आहेत. लाल किला परिसर में पहुंचने पर माननीय प्रधानमंत्री महोदय का स्वागत विधिवत रूप से रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह और रक्षा राज्य मंत्री श्री संजय सेठ द्वारा किया जाएगा। रक्षा सचिव श्री राजेश कुमार सिंह भी वहां पर उपस्थित हैं, जो प्रधानमंत्री महोदय का परिचय जीओसी दिल्ली एरिया लेफ्टिनेंट जनरल राजेश सेठी से कराएंगे। After the inspection of the guard of honor, the Prime Minister तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ला परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री आणि संरक्षण सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत. ते त्यांचं स्वागत करतील आणि त्यानंतर दिल्ली एरियाचे जीओसी त्यांना सॅल्युटिंग बेसकडे घेऊन जातील आणि तिथं लष्कर, नौदल, हवाई दल आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त तुकडीकडून सलामी दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे. राजघाटावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्ली किल्ल्यावर लेफ्टिनेंट कर्नल अर्जुन सिंह या ठिकाणी त्यांचं स्वागत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण राज्यमंत्री आणि संरक्षण सचिवांकडून केलं जात आहे. रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह, रक्षा राज्य त्यानंतर आता दिल्ली एरियाचे जीओसी त्यांना सॅल्युटिंग बेसकडे घेऊन जातील आणि तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनरही दिला जाणार. गार्ड ऑफ ऑनर में थल सेना दस्ते की कमान संभाली है मेजर आदित्य शर्मा ने। पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे. काही वेळातच ते लाल किल्ल्यावर पोहोचतील, तटबंदीवर पोहोचतील लाल किल्ल्याच्या आणि तिथून ध्वजारोहण करतील आणि देशवासियांना संबोधितही करतील. महोदय का विधिवत स्वागत लाल किले की प्राचीर पर रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह, रक्षा राज्य मंत्री श्री संजय सेठ आपण पाहतोय संरक्षण मंत्र्यांनी, संरक्षण राज्यमंत्र्यांनी आणि संरक्षण सचिवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलेलं आहे आणि त्यानंतर आता दिल्ली एरियाचे जीओसी त्यांना सॅल्युटिंग बेसकडे घेऊन जात आहेत आणि तिथं त्यांना आता लष्कर, नौदल, हवाई दल आणि दिल्ली पोलिसांकडून संयुक्त तुकडीकडून सलामी दिली जाणार आहे. अंतर सेना पुलिस सम्मान गार्ड निरीक्षण के लिए हजरत। गार्ड कमांडर द्वारा माननीय प्रधानमंत्री महोदय से सलामी गारद के निरीक्षण का अनुरोध और उसे स्वीकार करके वे सलामी गारद की ओर बढ़ रहे हैं। बैंड सुमधुर धुन बजाएगा और माननीय प्रधानमंत्री महोदय सलामी गारद का निरीक्षण करेंगे।
the guard of honor complete, the Prime Minister walking नरेंद्र मोदी swiftly यांना गार्ड ऑफ towards the ऑनर rampart देण्यात of the आलेला Red आहे. Fort, where he will be greeted by Raksha Mantri Shri Rajnath Singh, Raksha Raj Mantri Shri Sanjay Seth, Chief of Defence Staff General N.S. Raja Subramani, Chief of the Air Staff Air Chief Marshal A.P. Singh, Chief of the Naval Staff Admiral Krishna Swaminathan, and Chief of the Army Staff General Dheeraj Seth. The General Officer commanding Delhi तर area, पंतप्रधान नरेंद्र written that मोदी the यांना Prime Minister गार्ड has ऑफ the ऑनर days on the देण्यात ramparts आलेला to आहे hoist आणि the national आता ते flag. तटबंदीच्या दिशेने जात आहेत आणि तिथं ध्वजारोहण केलं जाणार आहे. सोबतच त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना संबोधित करणार आहेत. सुरुवातीला संरक्षण मंत्री, संरक्षण राज्यमंत्री आणि संरक्षण सचिवांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर लष्कर, नौदल, हवाई दल आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त तुकडीकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलेला आहे. आता त्यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवर जात आहेत. तिकडून ते राष्ट्रीय ध्वज फडकावतील आणि यावेळी पारंपरिक 21 तोफांची सलामी दिली जाणार आहे. राष्ट्रगीताच्या सुरांमध्ये तिरंग्याला राष्ट्रीय सलामी दिली जाणार लाल आहे. किले की प्राचीर की ओर अग्रसर हो रहे हैं. सोबतच पुष्पवृष्टी देखील या क्षणी आपण पाहणार आहोत. MI-17 हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी खरं तर विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. जवळपास 5,000 विशेष पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि या 5,000 विशेष पाहुण्यांसह देशवासियांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावरून संबोधित करणार आहेत. या ठिकाणी वंदे मातरमची आकृती देखील तयार केलेली आहे. वंदे मातरमचे यंदाचं हे 150वे वर्ष आहे आणि त्यामुळे पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून वंदे मातरम देखील गायलं जाणार आहे. And the gun position officer will be Naib Subedar, Assistant Instructor in Gunnery, Anuthosh Sarkar. तर लाल किल्ल्यासमोरील ज्ञानपथावर 2,500 NCC कॅडेट्स आणि माय भारत स्वयंसेवकांनी वंदे मातरम अशी ही मानवी आकृती तयार केलेली आहे. आणि यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचं केंद्रबिंदू म्हणजे युवा शक्ती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि विकसित भारत 2047 हा संदेश यंदा दिला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही क्षणातच राष्ट्रीय ध्वज फडकावणार आहेत आणि सोबतच देशवासियांना संबोधितही करणार आहेत. आणि यावेळी 21 तोफांची सलामी दिली जाणार आहे आणि राष्ट्रगीताच्या सुरांमध्ये तिरंग्याला राष्ट्रीय सलामी दिली जाईल. अन्य विशिष्ट अतिथिगण या ठिकाणी विशेष पाहुणे देखील उपस्थित आहेत. जवळपास 5,000 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. 2026 मध्ये वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे या निमित्तानं लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पहिल्यांदाच वंदे मातरम गायले जाणार आहे. पंतप्रधान लाल किल्ल्यावर पोहोचलेले आहेत आणि आता या ठिकाणी वंदे मातरम गायलं जाईल आणि त्यानंतर राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. Where he shall hoist the national flag. पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आलेला आहे. सर्वधर्म संभाव का परिचायक है, जहां पर श्री दिगंबर जैन लाल जी मंदिर है, साथ में उसके दाहिनी ओर प्राचीन गौरी शंकर मंदिर है और लाल किले के बाईं ओर भोजला पहाड़ी पर लाल पत्थर से बनी ऐतिहासिक जामा मस्जिद अपने विशिष्ट स्थापत्य कला के लिए मशहूर भारत की गंगा जमुनी संस्कृति के परिचायक. यहीं पर सीसगंज गुरुद्वारा भी है और बैप्टिस्ट चर्च भी है, जो सही अर्थों में भारत की सर्वधर्म समभाव की भावना का संप्रेषण करता हुआ नजर आता है. तर सर्वधर्म समभावाचा संदेश देणारा हा आजचा भारत आणि या भारताचा आज 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि जो उत्साहामध्ये लाल किल्ल्यावर आज साजरा केला जातोय. देशभरामध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विकसित भारताचा संदेश देत या ठिकाणी ही युवा शक्ती एकवटलेली आहे. जवळपास 2,500 NCC कॅडेट्सने मिळून या ठिकाणी ही वंदे मातरमची मानवी आकृती तयार केलेली आहे. युवा शक्ती आणि विकसित भारत 2047 हा संदेश यंदा दिला जातो. 2047 पर्यंत भारत विकसित झालेला असेल. भारतामध्ये अनेक बदल आपल्याला पाहायला मिळतील. हा संदेश